नमस्कार, मी प्रणाली कापसे. पृथ्वीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केली नवी पालकमंत्री पदाची यादी. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी केली चंद्रकांत पाटलांची नियुक्ती. मकर संक्रांतीला मिळणार हातमाग कामगारांना उत्सव भत्ता आणि 200 युनिट मोफत वीज. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे ठोस आश्वासन. बेगमपेठेत महापालिकेची अतिक्रमण विरोधात कारवाई. 15 दुकानांसमोरील पत्रे अँगल काढले. मुतारी पाडून सुरू केलेले वडापाव सेंटर केले जमीनदोस्त. आणि पोलीस वसाहतीमध्ये 16 वर्षाच्या मुलाने घेतला गळफास घेऊन कारण अद्याप गुलदस्त्यात. पृथ्वीराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली असून सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी विद्यमान वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी याप्रमाणे: पुणे अजित पवार, अकोला राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर चंद्रकांत दादा पाटील, अमरावती चंद्रकांत दादा पाटील, भंडारा विजयकुमार गावित, बुलढाणा दिलीप वळसे पाटील, कोल्हापूर हसन मुश्रीफ, गोंदिया धर्मराव बाबा आत्राम, बीड धनंजय मुंडे, परभणी संजय बनसोडे, नंदुरबार अनिल पाटील, वर्धा सुधीर मुनगंटीवार. मकर संक्रांतीला हातमाग कामगारांना उत्सव भत्ता आणि 200 युनिट मोफत वीज देण्याचे शासन निर्णय जाहीर करून वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले आहे. येत्या मकर संक्रांती सणासुदीला हातमाग विणकर कुटुंबांना प्रतिमहा 200 युनिट पर्यंत मोफत वीज देणे, प्रतिपुरुष विणकर 10,000 आणि महिला विणकरांना 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले आहे. राज्यात इतर उत्पादने घेणाऱ्या हातमाग विणकरांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा भत्ता संपूर्ण महाराष्ट्रात हातमागावर विविध उत्पादने तयार करणाऱ्या सर्वच हातमाग विणकर व कारागिरांना लागू करावा. सोलापूर शहर व जिल्ह्यात हातमागावर विविध उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. परंतु या उत्पादनात अत्यल्प मजुरी मिळत असल्याने अनेक विणकरांकडे उत्कृष्ट कौशल्य असून देखील इतर रोजगाराकडे वळावे लागत आहे. हा सण भत्ता लागू केल्यास ही मंडळी आनंदाने पुन्हा हातमागावर काम करण्याकडे वळतील. पुढची पिढी देखील या क्षेत्रात टिकून राहील अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली असता येत्या 4 दिवसात शासन निर्णय जाहीर करून वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करण्याचे ठोस आश्वासन दिले. मंगळवार 3 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालय येथे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असून या योजनेतील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंबंधी निवेदन दिले. 7 ऑगस्ट हा दिवस केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकार व देशातील अन्य राज्य सरकारे हातमाग कामगारांना व हातमाग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी व व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक सवलती, भरघोस अनुदान देतात. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या हातमाग व्यवसायाला आणि हातमाग कामगारांना सर्व सवलतींचा लाभ सर्व हातमाग विणकर व कारागिरांना मिळवून द्यावा आणि या हातमाग विणकरांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणावे याकरता महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने 2 जून 2023 रोजीचा शासन निर्णय जोडलेला आहे. त्यानुसार गणेश चतुर्थी निमित्त प्रतिपुरुष विणकर 10,000 आणि महिला विणकरांना 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यात येईल असे जाहीर केले आहे. तसेच हातमाग विणकर कुटुंबाला प्रतिमहा 200 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात यावी आदी मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्याची मकर संक्रांतीला अंमलबजावणी होणार असल्याची माहिती कॉम्रेड आडम मास्टर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शासनाने 2 जून 2023 रोजी वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं. त्या धोरणामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येक विणकर कामगाराला 10,000 रुपये
आणि महिला कारागिराला 15,000 रुपये देऊ अशा पद्धतीचं सरकारच्या वतीनं अभिवचन देण्यात आलं. त्याच पद्धतीनं 200 युनिटपर्यंत वीज युनिट माफ केलं जाईल असंही अभिवचन दिलेलं आहे. ते दोन्ही अभिवचन सरकारने पाळलं नाही म्हणून हातमाग कामगाराच्या वतीनं कॉम्रेड आडम मास्तर स्वतः काल चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. भेट घेऊन त्यांच्याशी 10-12 मिनिटे सविस्तर चर्चा केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि कोणत्याही परिस्थितीत मकर संक्रांतीला प्रत्येक कामगाराला 10,000 रुपये आणि महिला कामगाराला 15,000 रुपये आणि 200 युनिट मोफत वीज देण्यासंबंधीचे निर्णय जाहीर केला जाईल. त्यासंबंधी 7-8 दिवसामध्ये जे निघेल असं अभिवचन दिलेलं आहे. याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत आहे. गजबजलेल्या बेगमपेठ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. सुमारे 15 दुकानांसमोर लावण्यात आलेले अतिक्रमित पत्रे अँगल हटविण्यात आले. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने गजबजलेल्या बेगमपेठ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. सुमारे 15 दुकानांसमोर लावण्यात आलेले अतिक्रमित पत्रे अँगल हटवण्यात आले. तसेच मुतारी पाडून सुरू केलेले वडापाव सेंटर जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच निष्कासित करण्यात आले. सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून बेगमपेठ येथे कारवाई करण्यात आली. यामध्ये येथील सुमारे 15 दुकानांसमोर अतिक्रमण करून लावलेले 5 ते 8 फूट पत्रे अँगल हटवण्यात आले. तसेच मुतारी पाडून त्या जागी सुरू करण्यात आलेले वडापाव सेंटरही जेसीबीच्या सहाय्याने जागेवरच जमीनदोस्त करण्यात आले. 2 खोकेही जप्त करण्यात आले. अतिक्रमण मुक्त सोलापूर आणि स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरसाठी महापालिका प्रशासनाकडून रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरेल असे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी नियमानुसार आपल्या जागेतच आपला व्यवसाय करावा, अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास जप्ती तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात पोहोचल्याने सोलापूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सोलापूर शहराला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन शासनाने उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडले आहे. पाणी सोमवारी रात्री औजला येऊन पोहोचले. नेहमीप्रमाणे आधी औज बंधारा 4.5 मीटर भरून घेण्यात आला. नंतर चिंचपूर बंधारा देखील 4.5 मीटरपर्यंत भरला आहे. हे दोन्ही बंधारे भरल्याने पुढचे 3 महिने सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान धरणातील पाणी दोन्ही बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर महापालिकेने आपली वितरण व्यवस्था अधिक नेटकी केली आहे. शहराला वेळेवर आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सिद्धेश्वर उस्तुर्गे, नीलकंठ मठपती, व्यंकटेश चौबे आणि अन्य अभियंते यांच्याशी चर्चा करून नियोजन केले आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी असे महत्त्वाचे सण तोंडावर आल्याने पाण्याची चिंता होती. पाऊस नसल्याने आणि धरणातील जलसाठा देखील अद्याप 50% जवळ असल्याने संभाव्य जलसंकटाचे काळे ढग होते. परंतु औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरल्यामुळे ही काळजी आता मिटली आहे. दरम्यान नवरात्रीचा सण तोंडावर आहे. या सणाला घरची स्वच्छता केली जाते. ही स्वच्छता करताना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. बंधारे भरले असले तरी धरण भरलेले नाही. पाऊस अपेक्षेप्रमाणे बरसताना दिसत नाही. त्यामुळे घरातील स्वच्छतेची कामे करताना पाण्याचा अपव्यय टाळावा. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी केले आहे. वृक्षतोड केल्याप्रकरणी तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांना एकूण 35,627 रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्यासह शहरातील आणखी 6 जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सोलापूर शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावरील वृक्षतोड प्रकरणी तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांना करण्यात आलेली दंडाची रक्कम कमी करून अखेर एकूण 35,627 रुपये निश्चित करण्यात आली आहे. दंडाची रक्कम तात्काळ भरण्याचे आदेशही दिले आहेत. दरम्यान शहरात विविध ठिकाणी वृक्षतोड केल्याप्रकरणी इतर 6 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यात वृक्षतोडीची ही घटना घडली होती. त्याची दखल घेत महापालिकेने जाधव यांच्यावर कारवाई केली.
दंडाची रक्कम तात्काळ महापालिकेला जमा करावी असा आदेश आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात शासकीय मैदानावरील 5 झाडे महापालिकेची परवानगी न घेता तोडण्यात आली होती. तोडलेल्या झाडांच्या लाकडाचीही परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती. मैदानावरील न्यू जॉगर्स फाउंडेशनने याबाबतची तक्रार केल्यानंतर उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी तात्काळ याची दखल घेतली. उद्यान विभागाचे पथक पाठवून त्यांनी याचा अहवाल मागवला होता. या अहवालात मैदानावर चांगल्या स्थितीत असलेली 5 झाडे तोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे उपायुक्त घोलप यांनी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला नोटीस पाठवली होती. तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी या घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि 5 झाडे तोडल्याबद्दल तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांच्यावर जबाबदारी निश्चित केली. त्यावेळी जाधव यांच्याकडे नेहरूनगर शासकीय मैदानाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला होता. त्यांच्या सांगण्यानेच झाडे तोडण्यात आल्याचे मैदान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जबाब दिला. उद्यान विभागाने दिलेल्या या अहवालाच्या आधारे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दंडात्मक कारवाईची नोटीस काढली. एका झाडाला 1 लाख रुपये याप्रमाणे 5 झाडे तोडल्याबद्दल 5 लाख रुपये दंड करण्यात आल्याचे कळवण्यात आले. त्यावर तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांनी आपली चूक कबूल करत दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती महापालिकेकडे केली. त्याप्रमाणे आयुक्तांनी हे प्रकरण झाडांचे मूल्य ठरवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवले. त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात महापालिकेला कळवल्यानंतर दंडाची रक्कम 35,627 रुपये करण्यात आली. ही रक्कम तात्काळ महापालिकेकडे जमा करावी असेही तालुका क्रीडाधिकारी सत्येन जाधव यांना कळवण्यात आले आहे. नवी पेठ येथील महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या आवारातील महापालिका अभिलेख विभागाचे जुने रेकॉर्ड असलेल्या रूमची भिंत ढासळली. सोलापूर शहरातील नवी पेठ येथील महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या आवारातील महापालिका अभिलेख विभागाचे जुने रेकॉर्ड असलेल्या रूमची भिंत ढासळली. गेल्या आठवडाभरापासून या भिंतीचा थोडा थोडा भाग ढासळला आहे. सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात महापालिका अभिलेख विभागाची रेकॉर्ड रूम आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून भिंतीतच मोठा वृक्ष वाढल्याने या भिंतीला तडे गेले होते. त्यातच गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने या रूमची मागील बाजूची भिंत गेल्या आठवडाभरापासून थोडी थोडी ढासळत आहे. महापालिका प्रशासनाकडून गेल्या 2 वर्षांपूर्वी जुने रेकॉर्ड या रूममध्ये ठेवण्यात आले होते. ही भिंत पडल्याने आझोरा रस्त्यावर पडला आहे. मागील बाजूस अंतर्गत रस्त्याला अडथळा निर्माण होत आहे. या भिंतीचा थोडा थोडा भाग पडला आहे. दरम्यान येथील वृक्ष काढण्यासाठी महापालिका उद्यान विभागाला कळवण्यात आले आहे. वृक्ष काढल्यानंतर येथील भिंत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आदिशक्तीचा नवरात्र महोत्सव दृष्टिक्षेपात आला असून जगदंबेच्या सुरेख मूर्ती साकारण्यात आणि कलर करण्यात मूर्तिकार व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. आदिमाया आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 15 ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. त्या अनुषंगाने मूर्तिकार नवरात्र महोत्सवाच्या तयारीमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. आई जगदंबेच्या सुरेख मूर्ती साकारण्यात आणि आकर्षक रंग देण्यात सगर मूर्तिकार तसेच त्यांचा परिवार गेल्या अनेक दिवसांपासून व्यस्त असल्याचे दिसत आहे. 2 फुटांपासून ते 5 फुटापर्यंतच्या देवी मातेच्या मूर्ती साकारल्या जात आहेत. गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर लगेचच नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने तयारी सुरू केली असे मूर्तिकार सगर यांनी सांगितले. मूर्तिकार विष्णू चंद्रकांत सगर, लष्कर कुंभार गल्ली. आपल्या इकडं मूर्तीचे आता नवरात्रोत्सव जवळ आल्यामुळे मूर्तीचे काम जोरात चालू आहे. आपल्या इकडे 1.5 फुटापासून ते 6 फुटापर्यंत ज्या देवीच्या मूर्ती अवेलेबल असतात आणि यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इकडं सांगली, कोल्हापूरपासून जी मागणी आहे. आणि आपल्या वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या जे लेन्स असतात ते बसून मिळते आणि त्याची खूप मागणी आहे. सध्या किती मूर्तींचा उत्साह कसा आहे भक्तांचा? हां, भक्तांचा उत्साह मोठा आहे. आता सध्या नवीन मूर्ती आपल्याकडे एक 10 मूर्ती असतात. त्यांना ते म्हणजे त्यांचं काम चालू आहे. कलरसाठी किती मूर्ती आल्या? कलरसाठी जवळपास 100-1 मूर्ती असतात आपल्याकडे. किती दिवस अगोदर काम चालू आहे? आपल्याकडे एक 15 दिवसापासून काम चालू होत आहे. म्हणजे गणपती विसर्जनापासून काम चालू होत आहे. किती वेळ लागतो मूर्ती बनवण्यासाठी? आपले एक मूर्ती बनवण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतात. यासाठी सर्व परिवारातले सर्व परिवारातले सदस्य कामाला असतात. लेडीज असू दे. किती वर्षापासून परंपरा चालू आहे? ही आता आमची जवळपास तिसरी पिढी आहे या व्यवसायात.
एकंदरीत आई जगदंबेच्या नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने लगबग सुरू झाल्याचे दिसत आहे. निष्पाप रुग्णांचा बळी घेणाऱ्या संबंधितांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा सीटू आक्रमक पवित्र्यात उतरेल असा जाहीर इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी अत्यंत महत्त्वाची गरज आरोग्य सुविधा. राज्य सरकारच्या रामभरोसे कारभारामुळेच संभाजीनगर आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जवळजवळ 35 निष्पाप रुग्ण दगावले. 70हून अधिक रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. हे अत्यंत गंभीर बाब आहे. याला सर्वस्वी राज्य सरकारच आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत जबाबदार आहेत. याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या हृदयद्रावक घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा सीटू आक्रमक पवित्र्यात उतरेल असा इशारा सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी दिला. सीटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने 3 ऑक्टोबर हा दिवस देशभर काळा दिवस पाळत असून त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा समितीमार्फत सीटूचे राज्य सचिव कॉम्रेड पुष्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, कॉम्रेड युसुफ मेजर, कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी, विल्यम ससाणे, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. दवाखाने चालवतात, पण त्या ठिकाणी औषधाचा तुटवडा आहे, त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांचा तुटवडा आहे, त्या ठिकाणी नर्सेस कमी प्रमाणात आहे, त्या ठिकाणी सफाई कामगार नाही आहेत. आणि ही परिस्थिती या एकूण खासगीकरणामुळे आहे. तर आपण सुरुवातीलाच महाराष्ट्र सरकारच्या निष्प्रभ अशा आरोग्य मंत्र्याचा निषेध करूया. कारण महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण पुरोगामी राज्य म्हणतो, ज्याला आपण प्रगतीशील राज्य असं म्हणतो, प्रगत राज्य म्हणतो, या राज्यामध्ये घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. महाराष्ट्र सरकारचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीरपणे निषेध करते. सीआयटी जाहीरपणे निषेध. दुसरी घटना आज सकाळी घडली. 400-450 रुपये गॅस मिळत होता आणि आज तो गॅस जवळजवळ आज आपल्या 200 रुपये सबसिडीच्या नावाखाली पैसे द्यायला होती. परंतु 1-2 वर्षात ही सगळी सबसिडी बंद करण्याची ऑटोमॅटिक रेशन दुकान बंद होती. आज तुम्हाला माहिती सगळ्यांनी आपण सगळे बहुतांश पोलीस वसाहतीमध्ये 16 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अरविंद धाम पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या पोलीस हवालदाराच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पृथ्वीराज गणपतसिंग चव्हाण वय 15 राहणार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पृथ्वीराज याने अज्ञात कारणावरून अरविंद धाम पोलीस वसाहत ब्रह्मपुत्र इमारतीत असलेल्या 2 मजल्यावरील घरात सीलिंग फॅनला कापडाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यास नातेवाईकांच्या मदतीने खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत उपचारास यादीसह पोलीस नाईक कामूर्ती नेमणूक फौजदार चावडी पोलीस ठाणे यांनी सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी पृथ्वीराज यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सिंदखेडच्या तंटामुक्त अध्यक्षपदी तारचंद्र मळेवाडी यांची निवड झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच सरपंच काशीबाई गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सिंदखेड गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ताराचंद्र मळेवाडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रेमणसिद्ध ककमारे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नूतन तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या ग्रामसभेत गावचे सरपंच काशीबाई गावडे, उपसरपंच राजेश रणधीरे, ग्रामसेविका सुजाता हुमनाबादकर, सदस्य सविता बिराजदार, रुपाली गुरव, अंगणवाडी सेविका जयश्री कंदले, आशा सेविका आरती वाघमारे, मीनाक्षी गावडे, सदस्य राम म्हात्रे, चिदानंद मळेवाडी, बसवराज गौसाने, भरमण्णा गावडे, रवी इंगळे, मल्लेशी करके, रेणुकाचार्य मळेवाडी, रेवणसिद्ध मळेवाडी, शकील मकानदार, राजशेखर शिवशरण, तमन्ना सोनकंटले,
सिद्धाराम मोकाशी, काशिम शेख, सूर्यकांत कोळी, बसय्या स्वामी, खंडू दळवी, धरेप्पा तेली, विजयकुमार अरबळे, सिद्धाराम मोकाशी, शिवानंद मोकाशी, संजय वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती बंद करण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आले. सेनगाव शहरात भव्य रॅली व मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या. यावेळी कंत्राटी पद्धतीने सरकार नोकर भरती बंद करण्यात यावी व GR रद्द करण्यात यावा यासाठी विद्यार्थी वर्ग व नागरिकांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालय सेनगाव येथे थेट आक्रोश मोर्चा नेण्यात आला. यावेळी काही पक्षाचे पदाधिकारी व सर्व धर्मीय नागरिक, महिला मोर्चाला सहभागी होते. यावेळी काही नेते मंडळींनी राज्य सरकारचे धोरण कंत्राटी भरतीचे चुकीचे आहे असे सांगून राज्य सरकारचा निषेध केला व राज्य सरकारच्या या चुकीच्या GR मुळे गोरगरीब मुले मुली यांचे भविष्य मातीत जाईल. आपल्या राज्यातील गोरगरीब जनतेने मुलांना रात्रंदिवस कामधंदा करून कष्ट करून शिकवले की माझा मुलगा किंवा मुलगी सरकारी नोकरीला लागेल. ते स्वप्न राज्य सरकारने धुळीत मिळवण्याचे काम केले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात सर्व जनतेने एकत्र येऊन सर्व तालुके, जिल्हे येथे मोठे मोठे मोर्चे काढून सरकारचा निषेध केला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थी, बेरोजगार विद्यार्थी, समाजसेवक, राजकीय नेते, इतर नागरिक सर्व मिळून तहसील कार्यालय सेनगाव तहसीलदार यांना आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकरी भरती बंद करण्यात यावी असे निवेदन सेनगाव तहसीलदार यांना देण्यात आले. अध्ययन कसं करायचं मुळात शहरी भागातल्या लोकांनी याची जाण नसत, पण आम्ही पेरलेले आहोत. आम्ही परिस्थिती वाईट आहे. आमच्या वाडी तांड्यावरचे शिक्षक विद्यार्थी आता 6 महिन्याच्या 2 महिन्याच्या नंतर ऊस कामगाराचे पोरं बाहेर जातात. आम्हाला 6 महिने शिकायचे. नळदुर्ग येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जनजागरण यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेस 360 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच हिंदू धर्म कल्याणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या विश्व हिंदू परिषद या संघटनेस 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही विशेष प्रसंगाचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांचे अलौकिक कार्यकर्तृत्व व शौर्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता जनजागृती करत ही यात्रा संपूर्ण देशभरातून निघत आहे. धाराशिव जिल्ह्यातून 2 यात्रा 1 ते 7 ऑक्टोबर 2023 या कालावधीत निघाल्या आहेत. यापैकी एक यात्रा अचलबेट ते धाराशिव मार्गे जात आहे. ती नळदुर्ग येथे 3 ऑक्टोबर रोजी दाखल झाली. या शौर्य यात्रेचे पूजन गजानन कुलकर्णी, रोहित मोटे, वलभीमराव मुळे गुरुजी, बाबूराव पोद्दार गुरुजी बिसेनी यांच्या हस्ते करण्यात आले. बालाघाट कॉलेज समोरील इच्छापूर्ती हनुमान मंदिरापासून शौर्य जागरण यात्रेची सुरुवात झाली. यात्रेचे ठिकठिकाणी फुले उधळून स्वागत करण्यात आले. बस स्थानकासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जय भवानी चौक रांगोळीने सुशोभित करण्यात आला होता. जय भवानी चौक, धर्मवीर संभाजी चौक, गवळी गल्ली, पारायण कट्टा येथे मुलामुलींनी लाठीकाठी फिरवण्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यात्रा शहरातील मिरवणूक मार्गाने काढण्यात आली. शेवटी जय भवानी चौकात देवदेश धर्माची तरुणांना शपथ देण्यात आली व यात्रेची सांगता रामतीर्थ येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाने झाली. या यात्रेत सहभागी होण्यासाठी विविध शाखेचे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गजानन चौगुले, जिल्हा मंत्री विजयकुमार वाघमारे, लातूर विभाग धर्माचार्य विभाग प्रमुख श्रीकृष्ण धर्माधिकारी बबन महाराज, मुरलीधर कुलकर्णी, श्रीराम राठोड, अतुल कुलकर्णी, जिल्हा मातृशक्ती प्रमुख ॲडव्होकेट विद्याताई वाघमारे, मनीष वाघमारे हे प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कुंडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या वासुदेव जोशी समाजाचे घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र जोशी समाज संघटनेतर्फे सिल्लोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. कुंडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या वासुदेव जोशी समाजाच्या घटनेसंदर्भात महाराष्ट्र जोशी समाज संघटनेतर्फे सिल्लोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
येथील 4 युवक भिक्षा मागण्यासाठी गत महिन्यात शुक्रवारी भिक्षुकीसाठी गेले असता त्यांना काही ग्रामस्थांनी भुरटे चोरटे समजून अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्या वतीने व विविध संघटना निषेध करत आहेत. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. इथे पण राईनपाडा हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याचा संभव होता, म्हणून आम्ही आमच्या जोशी गोंधळी वासुदेव सरोदी समाजासाठी सुरक्षा कवच म्हणून अॅट्रॉसिटीच्या कवचाची मागणी करत आहोत व या भटक्या बांधवांना शासनाने ओळखपत्र द्यावे. तसेच महाराष्ट्रात शासनाने सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण कंत्राटी पद्धतीने भरती धोरण जाहीर केले आहे ते स्थगित करावे. भटक्या समाजाचे युवक शिक्षणाच्या मार्गात अग्रस्थानी येत आहेत. शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करताना वरील धोरणे आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागेल. त्यांची जगण्याची उमेद नष्ट होईल. हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना जोशी समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, गजानन गदाई, कमलाकर पाचिंगे, रामदास यदमळ, बाबासाहेब गोंडे आदी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केली नवी पालकमंत्री पदाची यादी. सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी केली चंद्रकांत पाटलांची नियुक्ती. मकर संक्रांतीला मिळणार हातमाग कामगारांना उत्सव भत्ता आणि 200 युनिट मोफत वीज. वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे ठोस आश्वासन. बेगमपेठेत महापालिकेची अतिक्रमण विरोधात कारवाई. 15 दुकानांसमोरील पत्रे अँगल काढले. मुतारी पाडून सुरू केलेले वडापाव सेंटर केले जमीनदोस्त. अरविंद आणि पोलीस वसाहतीमध्ये 16 वर्षाच्या मुलाने घेतला गळफास. घेऊन कारण आत्महत्या अद्याप केली आहे. गुलदस्त्यात. पृथ्वीराज या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.